नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नार्थी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे। आजच्या विज्ञान सिरीज मध्ये आपण पचन संस्थेचे PYQ पाहणार आहोत। मग मित्रांनो, आपला पहिला PYQ आहे की मानवाच्या पोटामध्ये कोणते जठरस स्रवतात। म्हणजे आपल्याकडे जो स्टमक आहे, स्टमकलाच आपण जठर म्हणतो। मग स्टमक मध्ये जे काही आपल्याकडे डायजेस्टिव्ह ज्यूस प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, तर जठरस। मग आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की आपल्या स्टमक मध्ये म्हणजे आपल्या जठरामध्ये कोणकोणते जठरस सापडतात। मग लक्षात घ्या, आता आपल्याकडे जठरस सापडतात म्हणजे आपल्याला असे जठरस ओळखायचे आहे की जे आपल्या स्टमक मध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात। मग ते कोणकोणते आहेत आपल्याकडे, एक आहे HCl की ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणतो, आणि दुसरा आहे आपल्याकडे असणारा पेप्सिन। मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण दोघांचा रोल पाहिला तर HCl काय करतो, आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या स्टमक मध्ये जे काही अन्न साठवलेलं आहे त्याला मीडियम ऍसिडिक करतो। लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचं कार्य आहे। HCl काय करतो, आपल्या स्टमक मध्ये जे काही फूड स्टोअर केलेलं आहे त्याला तो मीडियम ऍसिडिक बनवतो, आणि ज्यावेळेस तो त्याला मीडियम ऍसिडिक बनवतो त्याच वेळेस जो काही HCl आहे तो HCl त्या स्टमक मध्ये आलेले जे हार्मफुल बॅक्टेरिया आहे त्यांना सुद्धा किल करतो। म्हणजे HCl आपल्या स्टमक मध्ये दोन कार्य करतो। सगळ्यात पहिल्यांदा कार्य काय आहे की जे काही आपलं अन्न आलेलं आहे अन्न नलिकेत किंवा जे काही स्टमक मध्ये आलेलं अन्न आहे त्याला तो मीडियम ऍसिडिक बनवतो, आणि दुसरं फंक्शन काय आहे की हाच HCl तिथे नसणारे तिथे आपल्याला नको असणारे जे हार्मफुल बॅक्टेरिया आहे त्यांना तो किल करतो। त्याचबरोबर तो दुसरा आपला जठरस आहे तो आहे पेप्सिन। मग पेप्सिनचा रोल काय असतो, तर पेप्सिन आपल्या ह्यूमन बॉडीमध्ये जे काही प्रोटीन मॉलिक्यूल आहे त्यांना स्मॉल पार्टिकल मध्ये ब्रेकडाऊन करतो। मग लक्षात घ्या, प्रोटीनलाच आपण प्रथिने म्हणतो। आता आपला हा जो पूर्ण पॉइंट आहे किंवा आपण जो स्टमक वगैरे पार्ट पाहतो हा आपल्या अन्ननलिकेचा भाग आहे, आणि आपल्याला माहितच आहे की आपल्या अन्ननलिकेमध्ये पचन संस्था चालते। मग जर पचन संस्थेमध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स एनर्जीचं कन्व्हर्जन सिंपल एनर्जी मध्ये करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रोटीनचं ब्रेकडाऊन करावं लागतं, आणि त्या प्रोटीनच्या ब्रेकडाऊनला हेल्प कोण करतो, आपल्याकडे पेप्सिन करतो। तर मित्रांनो, HCl आणि पेप्सिन हे दोन कुणाचे पार्ट आहे, तर स्टमकचे पार्ट आहे। मग स्टमक मध्ये जे काही आपल्याकडे ग्लँड थ्रू होणारं सेक्रेशन आहे ते सेक्रेशन म्हणजे HCl आणि पेप्सिन। मग मित्रांनो, जर आता आपण ऑप्शन कडे गेलो तर ऑप्शन मध्ये दोन नावं आपल्याला अजून वेगळे दिसतात। मग कोणते, त्यातला पेप्सिन हा कोणता पार्ट झाला, आताच आपण पाहिला सेकंड पार्ट आहे ट्रिप्सिन। मग आता लक्षात घ्या, ट्रिप्सिन कुठे सापडतात, तर ट्रिप्सिन हे आपल्या बॉडीमध्ये स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सापडतात। मग लक्षात घ्या, जर उद्या आयोगाने ट्रिप्सिन वरती क्वेश्चन विचारला, जसं आता पेप्सिन वरती विचारलाय तसं भविष्यात ट्रिप्सिन वरती सुद्धा विचारू शकतो। मग ट्रिप्सिन हा कुठे सापडतो, तर आपल्याकडे असणाऱ्या स्मॉल इंटेस्टाइन की ज्याला मराठीमध्ये आपण लहान आतडे म्हणतो। मग आपल्याला माहित आहे की लहान आतड्यांचे सुद्धा तीन भाग पडतात, त्यामध्ये एक डिओडेनम आहे, दुसरा जेजुनम आहे, आणि तिसरा आपल्याकडे इलियम आहे। मग लक्षात घ्या, ट्रिप्सिन कुठे सापडतो, स्मॉल इंटेस्टाइन। जो पेप्सिन आहे तो कुठे सापडतो, स्टमक मध्ये सापडतो। पेप्सिनचा रोल पाहिला आपण, काय रोल आहे की जर आपल्या बॉडीमध्ये असणारे प्रथिने म्हणजे प्रोटीन, त्या प्रोटीनला तो ब्रेक करतो इनटू द स्मॉल पार्ट मध्ये। मग लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्स एनर्जी डायरेक्टली ब्लड मध्ये ऍब्झॉर्प्शन होत नाही, म्हणून आपण त्या कॉम्प्लेक्स एनर्जीचं कन्व्हर्जन सिंपल एनर्जी मध्ये करतो। ज्यावेळेस कॉम्प्लेक्स एनर्जीचं कन्व्हर्जन सिंपल एनर्जी मध्ये करतो त्यावेळेस आपल्याला पेप्सिन सारखे मॉलिक्यूल मदत करतात। मग देन आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे ट्रिप्सिन आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड। मात्र लक्षात घ्या, हायड्रोक्लोरिक ऍसिड बद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहोत। देन आपल्याकडे ट्रिप्सिन आहे, ट्रिप्सिन बद्दल पण आता आपण बोललेलो आहोत। देन थर्ड ऑप्शन मध्ये आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन, याच्याबद्दल पण आपण चर्चा केलेली आहे। मग लक्षात घ्या, आपल्याला या पूर्ण ऑप्शन मध्ये HCl आणि पेप्सिन शोधायचं आहे। मग HCl आणि पेप्सिन कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे। म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 हे काय झालं, तर स्टमकचं सेक्रेशन झालं किंवा आपल्या या क्वेश्चनचं आन्सर झालं। मग मित्रांनो, जर आपण ऑप्शन नंबर 4 चा विचार केला तर ऑप्शन नंबर 4 मध्ये काय म्हटलं आपल्याकडे, अमायलोप्लिन आणि पेप्सिन। मग आता लक्षात घ्या, अमायलोप्लिनलाच आपण अमायलेज म्हणतो। काय म्हणतो मित्रांनो, आपण त्यांना अमायलेज म्हणतो। मग लक्षात घ्या, आपण थेअरीमध्ये पाहिलेलं आहे की अमायलेज काय आहे, तर अमायलेज आपल्या बॉडी मधला एक एन्झाईम आहे की त्या एन्झाईमलाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, विकरे म्हणतो। मग लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहित आहे की एन्झाईमचा रोल बॉडीमध्ये काय असतो, तर एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये ज्या काही अभिक्रिया होतात त्यांचा वेग वाढवतो, म्हणजेच तो रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करतो। मग मित्रांनो, जे काही आपल्याकडे एन्झाईम असतात ते एन्झाईम जी काही आपल्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये चालणाऱ्या रिएक्शन आहे त्यांचा वेग वाढवण्याचं काम करतो। मग अमायलेज काय करतो, तर अमायलेज हा स्टार्चचं ब्रेकडाऊन करतो। मित्रांनो, कशाचं ब्रेकडाऊन करतो, स्टार्चचं ब्रेकडाऊन करतो, आणि हे स्टार्चचं ब्रेकडाऊन तो माल्टोज मध्ये करतो। याचा अर्थ त्याने काय केला की आपल्याकडे असणारं जे कॉम्प्लेक्स फूड आहे त्याचं कन्व्हर्जन त्याने
सिंपल फूड मध्ये केलं, पण हे फूड मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला गरज कुणाची पडते, तर अमायलेज. मग मित्रांनो यावरून आपल्याला एक गोष्ट कळली असेल की यांचं काम वेगळं आहे, यांचं काम वेगळं आहे, या दोघांची लोकेशन वेगळी आहे. सेम इथे पण यांचं काम वेगळं आहे, यांचं काम वेगळं आहे. मग लक्षात घ्या, जर आपण प्रत्येक एन्झाईम किंवा प्रत्येक केमिकल मॉलिक्युलचं काम पाहिलं तर वेगवेगळं आहे. आणि त्यातल्या स्टमक मध्ये कोण सापडतं आपल्याकडे, HCl आणि पेप्सिन, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आहे. मग लक्षात घ्या, जर आपण अमायलोप्लिन म्हणजे अमायलेजचा विचार केला तर अमायलेजची लोकेशन कुठे असते, तर मित्रांनो आपल्याकडे जे सलायव्हरी ग्लँड्स थ्रू तयार होणारी जी सलाइवा आहे, म्हणजे आपण ज्याला लाळ म्हणतो, लाळेमध्ये कोण असतं आपल्याकडे, अमायलेज. आणि त्याचं काम काय आहे, स्टार्च आणि स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोज मध्ये करणे. मग मित्रांनो आता आपण हे चारही ऑप्शन डिस्कस केलेले आहे. आयोगाने फक्त आपल्याला एवढाच ऑप्शन विचारलेला आहे, पण जरी आयोगाने तुम्हाला भविष्यात ऑप्शन 1, ऑप्शन 2 आणि ऑप्शन लास्ट याच्याबद्दल जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचा आन्सर यायलाच हवं. आता आपला जो पुढचा क्वेश्चन आहे, पुढच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय पहा, द बर्नर ग्लँड ऑकर इन. त्यांनी बर्नर ग्लँड बद्दल प्रश्न विचारलेला आहे की यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, बुनर्स ग्रंथी कुठे सापडतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता आपल्याला एलिमेंटरी कॅनल यासाठी माहित असायलाच हवी. मग आपल्याकडे जी एलिमेंटरी कॅनल आहे की ज्याला आपण अन्ननलिका म्हणतो, मग आपल्या अन्ननलिकेची सुरुवात कुठून होते, तर माउथ पासून होते. त्यांचा शेवट कुठे होतो, ऍनस मध्ये, म्हणजेच गुदद्वारापर्यंत. मग माउथ पासून ऍनस पर्यंत आपल्याकडे जे जे पार्ट आहेत ते आपल्याला माहितच असायला हवेत. जर ते आपल्याला माहित असेल तर आपल्याला लगेच कळते की आपल्या बॉडीमध्ये बर्नर ग्लँड कुठे आहे. मग लक्षात घ्या, जर आपण बर्नर ग्लँडचा विचार केला तर हे आपल्याला आपल्या बॉडीमध्ये डिओडेनम मध्ये सापडतात. मग डिओडेनम कशाचा पार्ट आहे, तर आपल्याकडे लहान आतडे असते मित्रांनो. आपल्याकडे कोणते आतडे आहे, लहान आतडे, की ज्याला आपण स्मॉल इंटेस्टाइन म्हणतो. याचे 3 भाग पडतात. त्यातला पहिला भाग आहे डिओडेनम, दुसरा भाग आहे जेजुनम, तिसरा भाग आहे आपल्याकडे इलियम. मग आता लक्षात घ्या, जर आपण डिओडेनमचा विचार केला आणि आपण जेजुनम आणि इलियमचा विचार केला तर हे तिघे लहान आतडे आहेत. एक्झॅक्ट आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशन चालतं ते लहान आतड्यामध्ये चालतं. आणि ज्यावेळेस ते डायजेशन कंप्लीट होतं त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जे काही फूडचं ऍब्झॉर्प्शन आहे किंवा एनर्जीचं ऍब्झॉर्प्शन आहे ते सुद्धा कुठे होतं, आपल्याकडे असणाऱ्या लहान आतड्यामध्ये. मग लक्षात ठेवायचं, आपल्याकडे जे काही बर्नर्स ग्लँड आहे ते कशामध्ये सापडणार, डिओडेनम मध्ये. मग आता आपल्याला ऑप्शन मध्ये काय शोधायचं आहे, तर डिओडेनम शोधायचं आहे. मग डिओडेनमचा कोणता पार्ट, तर आपल्याकडे जो सब म्युकोसा ऑफ डिओडेनम आहे, या सब म्युकोसा ऑफ डिओडेनम मध्ये कोण सापडतं, आपल्याकडे असणाऱ्या बर्नर ग्लँड. आणि या बर्नर ग्लँड काय करतात, आपल्याकडे तिथे जी कंडिशन आहे, लक्षात घ्या मित्रांनो, आता कंडिशन खूप महत्वाची आहे. आपल्याला माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये ज्या ग्लँड असतात त्या ग्लँड्सला आपण ग्रंथी म्हणतो मित्रांनो. काय म्हणतो, ग्रंथी म्हणतो. मग या ग्रंथी काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स तयार करत असतात. लक्षात घ्या, काय तयार करतात, हार्मोन्स, की ज्यांना मराठीमध्ये आपण संप्रेरके म्हणतो. मग या हार्मोनचा रोल काय असतो, तर हे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये रेट ऑफ रिएक्शन वाढवतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण स्मॉल इंटेस्टाइनचा म्हणजे लहान आतड्यांचा विचार केला तर यांच्या अगोदरचा पार्ट आपल्याकडे स्टमक होता. मग जर आपण स्टमक मध्ये एखादं फूड स्टोअर केलं असेल तर स्टमक मध्ये स्टोअर केलेलं फूड हे आपल्याकडे ऍसिडिक असतं मित्रांनो. मग ते ऍसिडिक कंडिशनचं फूड ज्यावेळेस आपल्या लहान आतड्यांमध्ये येतं म्हणजे डिओडेनम मध्ये येतं, त्यावेळेस डिओडेनम मध्ये असणाऱ्या ज्या बर्नर ग्लँड आहे किंवा ज्या बर्नर ग्रंथी आहे त्या ग्रंथी अल्कली तयार करतात. लक्षात घ्या, कोणतं मीडियम तयार करतात, अल्कली मीडियम तयार करतात. मग यावरून आपल्याला एक गोष्ट समजली असेल की जे स्टमक मधून म्हणजे जे जठरमध्ये स्टोअर झालेलं फूड आहे ते ऍसिडिक होतं, ते अन्न आता कशामध्ये आलं, डिओडेनम मध्ये आलं. म्हणजे ऍसिडिक मीडियम आता कोणत्या मीडियम मध्ये आलं, अल्कली मीडियम मध्ये आलं. हे अल्कली मीडियम कोणी तयार केलं, तर आपल्याकडे असणाऱ्या बर्नर ग्लँडने. हे बर्नर ग्लँड कशामध्ये आहे, डिओडेनम मध्ये. डिओडेनम कुणाचा भाग आहे, तर लहान आतड्यांचा भाग आहे. लहान आतड्यांचे टोटल किती भाग आहे, तर 3 भाग आहेत. मग लक्षात घ्या, जर आपल्याकडे असणारं ऍसिडिक मीडियम हे अल्कली मीडियम मध्ये आलं तर अशा वेळेस आलेले फूड हे आपल्याला न्यूट्रल किंवा आलेले जे पार्टिकल आहे ते न्यूट्रल कंडिशन मध्ये पाहायला मिळतात, म्हणजे ते निष्क्रिय होतात. मग लक्षात घ्या, त्यांना निष्क्रिय करण्याचा रोल महत्वाचा कुणाचा होता, तर ह्या अल्कली मीडियमचा. आणि हे अल्कली मीडियम कोणी तयार केलेलं आहे, आपल्याकडे असणाऱ्या ह्या बर्नर ग्लँडने किंवा बर्नर ग्रंथीने, की जे कशामध्ये प्रेझेंट आहे, डिओडेनम मध्ये. मित्रांनो ही थेरी खूप महत्वाची आहे, कारण आयोगाने या थेरीवरती अजून 2 PYQ विचारलेले आहे की जे आपण पुढे पाहणार आहोत. मग लक्षात घ्या, आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचंय, स्टमक. ऑलरेडी आपण मागच्या PYQ मध्ये स्टमकचा अभ्यास केला होता की स्टमक मध्ये 2 आपल्याकडे हार्मोन्स क्रिएट होतात. त्यामध्ये एक HCl आहे आणि दुसरा आपण पेप्सिन पाहिला होता. HCl म्हणजे लक्षात घ्या,
HCl चं नावच हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, म्हणजे त्याने इथे जे काही मटेरियल स्टोअर केलेलं आहे त्याला मीडियम ऍसिडिक बनवलं होतं. मग हे मीडियम ऍसिडिक आता आलं कशामध्ये, डिओडेनम मध्ये. मग डिओडेनम मध्ये आल्यानंतर इथे बर्नर ग्लँड होत्या, त्यांनी अल्कली तयार केलं. मग अल्कली आणि ऍसिडिक मध्ये ती कंडिशन न्यूट्रल झाली आणि न्यूट्रल कंडिशन झाल्यामुळे इथे जे ऍटमॉस्फिअर तयार होतं ते ऍटमॉस्फिअर कसं असतं तर अल्कली असतं. मग लक्षात घ्या, जो आता आपला पुढचा PYQ असणार आहे तो अतिशय सोपा आहे. त्यांनी काय विचारलंय की पित्त हे डॅश डॅश अवयव तयार होतं. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की पित्त काय आहे. पित्ताला आपण बाईल म्हणतो आणि जो आपल्याकडे पित्त रस असतो त्या पित्त रसला आपण बाईल ज्यूस म्हणतो. मग मित्रांनो, बाईल ज्यूस आपल्या बॉडीमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो. मग आपल्याला असं विचारलेलं आहे की बाईल ज्यूस कुठे तयार होतो, तर बाईल ज्यूस हे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सर्वात मोठ्या ग्रंथीमध्ये तयार होतो. मग मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये ज्या काही ग्लँड आहेत की ज्यांना आपण ग्रंथी म्हणतो त्यातली सगळ्यात मोठी ग्रंथी जी आपल्या बॉडीमध्ये सापडते तिला आपण लिव्हर म्हणतो किंवा यकृत म्हणतो. मग आपल्याकडे जी लिव्हर ग्रंथी सापडते, ही लिव्हर ग्रंथी किंवा ही लिव्हर ग्लँड आपल्या बॉडीमध्ये काय तयार करत असते तर बाईल ज्यूस तयार करत असते. मग आता हे बाईल ज्यूस ज्यावेळेस ते लिव्हर मध्ये तयार करतात त्यावेळेस ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ज्या काही रिॲक्शन चालतात त्यामध्ये त्या पार्टिसिपेट होत असतात. मग लक्षात घ्या, जर आता आपण ऑप्शनचा विचार केला तर आपल्याकडे वेगवेगळे 3 ऑप्शन दिलेले आहेत. मग आपल्याकडे अजून एक आहे किडनी ऑप्शन. सर्वांना माहित आहे किडनीचा रोल काय आहे, तर किडनी आपल्या बॉडीमध्ये फिल्ट्रेशन करते मित्रांनो. म्हणजे आपल्याकडे जे काही ब्लड आहे किंवा जे काही आपल्याकडे लिक्विड मटेरियल आहे ज्यावेळेस त्या किडनीमध्ये जातं त्यावेळेस ते फिल्टर केलं जातं, त्यातून चांगलं मटेरियल आणि जे काही आपल्याला नको असणारे पार्टिकल आहे ते आपण सॉर्टिंग करतो, वेगवेगळे करतो. जर आपण सलायवरी ग्लँडचा विचार केला तर सलायवरी ग्लँड्स आपल्याकडे सलाइवा तयार करतात, लाळ तयार करतात. त्या लाळेमध्ये वेगवेगळे एन्झाईम असतात की जसं आपण मागच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं की आपल्याकडे अमायलेज होता. लक्षात घ्या, अमायलेज हा काय आहे आपल्याकडे, लक्षात घ्या इथे आलेला आहे अमायलेज. पहा अमायलेज आहे. अमायलेज काय आहे आपल्या बॉडीमध्ये, वन ऑफ द एन्झाईम आहे. त्याने काय केलं होतं, स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोज मध्ये केलं होतं. म्हणजे हा अमायलेज कशामध्ये तयार होणार आहे तर सलायवरी ग्लँड्स मध्ये. म्हणजे याच्यावरून मित्रांनो एक कळतंय की आपल्याला एकच थेरी करायची आहे, त्या थेरीला जर आपण व्यवस्थित अप्लाय केलं तर वेगवेगळे प्रश्न आपले सुटतात. मग लक्षात घ्या, सलायवरी ग्लँड पुन्हा रिपीट झालेला आहे. हा काय तयार करतो, वेगवेगळे एन्झाईम तयार करतो. पण इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले बाईल पिगमेंट किंवा बाईल ज्यूस कुठे तयार होतो, म्हणजे पित्त रस किंवा पित्त कुठे तयार होतं. सो पित्त आपल्याकडे सलायवरी ग्लँड मध्ये तयार होत नाही. जरी इथे एन्झाईम असेल तरी पण इथे पित्त तयार होत नाही. म्हणजे पित्त कशामध्ये तयार होणार, आपल्याकडे असणाऱ्या सर्वात मोठ्या ग्रंथीमध्ये की ज्याचं नाव लिव्हर आहे किंवा यकृत आहे. आणि जर आपण चौथा विचार केला तर चौथा लंग्स आहेत. लंग्सचं काम काय, तर लंग्स हे आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये म्हणजे जी काही श्वसन संस्था आहे तिथे यांचा रोल असतो. मग लक्षात घ्या, आता आपल्याकडे ऑप्शन किडनी किंवा ऑप्शन जो सलायवरी ग्लँडचा आहे आणि लंग्सचा आहे यांचा पित्त रसाशी काही संबंध नाही, म्हणजे बाईल ज्यूसशी काही संबंध नाही. मग बाईल ज्यूस सोबत संबंध कुणाचा आहे तर लिव्हरचा आहे. म्हणजे आपल्या या क्वेश्चनचं आन्सर काय झालं, लिव्हर झालं. मग पुढचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये काय विचारलेलं आहे की आपल्याकडे जे तृणभक्षक आहे, तृणभक्षकलाच आपण काय म्हणतो, कार्निवर्स म्हणतो. मग यांच्या तुलनेत जे आपल्याकडे मांसभक्षक आहे, मांसभक्षकला आपण काय म्हणणार आहोत, मांसभक्षकला आपण कार्निवर्स म्हणणार आहोत. आणि जे तृणभक्षक आहोत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, हर्बिवर्स म्हणणार आहोत. मग मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट माहित आहे की हर्बिवर्स काय, कार्निवर्स काय. मग लक्षात घ्या, हर्बिवर्स कुणाला म्हणतात की जे आपल्याकडे प्लांट वरती डिपेंड असतात त्यांना आपण काय म्हणतो, हर्बिवर्स म्हणतो. मग कार्निवर्स काय म्हणतात की जे ॲनिमल हे दुसऱ्या ॲनिमल वरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आपले टायगर आहे, लायन आहेत. मग टायगर, लायन हे काय झाले आपल्याकडे कार्निवर्स की ज्यांना आपण काय म्हणणार आहोत, मांसभक्षक. आणि जे आपल्याकडे तृणभक्षक आहेत म्हणजे जे गवत वगैरे किंवा प्लांट वगैरे खातात ते काय झाले आपल्याकडे, हर्बिवर्स. मग आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षक कसे असतात. म्हणजे आता इथे आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. हे 2 स्टेटमेंट कुणाबद्दल आहे, मांसभक्षकाबद्दल म्हणजे कार्निवर्स बद्दल. मग ते आपल्याला योग्य आहेत की अयोग्य आहेत ते ओळखायचं आहे. मग लक्षात घ्या, पहिलं आहे त्यातलं की यांचे दात, यांचे म्हणजे कुणाचे, जे आपल्याकडे मांसभक्षक आहे म्हणजे कोण आहेत, कार्निवर्स आहेत. मग यांचे दात कसे असतात, अनकुचीदार असतात. की लक्षात घ्या, अनकुचीदारलाच आपण काय म्हणतो, पॉइंटेड टीथ. मग मित्रांनो, आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये जवळपास 4 प्रकारचे दात सापडतात. मग 4 प्रकारचे कोणते तर लक्षात घ्या, पहिला आहे इन्सिजन, दुसरा आहे आपल्याकडे कॅनाइन टीथ की ज्याला आपण सुळे दात म्हणतो, तिसरा आहे आपल्याकडे प्री मोलर की ज्याला आपण उपदाढी म्हणतो, देन आपल्याकडे शेवटचा आहे मोलर की ज्याला आपण दाढी म्हणतो. लक्षात घ्या, मग त्यातले आपल्याकडे हे जे 4 दात आहेत हे आपल्या बॉडीमध्ये सापडतात. मग लक्षात घ्या, जसे हे आपल्या बॉडीमध्ये सापडतात त्यातला जो कॅनाइन टीथ आहे, कॅनाइन म्हणजे सुळे, मग नावातच सुळे आहे, सुळे म्हणजे टोकदार. लक्षात घ्या, सुळे म्हणजे काय,
टोकदार टीथ. मग आता आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी की जे मांसभक्षक असतात त्यांच्यामध्ये जे दातांचा आकार असतो किंवा जे दात असतात ते कसे असतात, अनकुचीदार म्हणजे पॉइंटेड. मग मित्रांनो सिंपल गोष्ट आहे, या प्रश्नासाठी आपल्याला कोणतं लॉजिक वापरण्याची किंवा थेअरी पार्ट असण्याची गरज नाही. यासाठी आपण एक थोडंसं इमॅजिन करू शकतो किंवा आपण थोडं डोकं वापरू शकतो. मग इथे डोकं कसं वापरायचं, मग मित्रांनो इथे आपण इमॅजिन करायचं की कार्निवर्स म्हणजे कोण. असं इमॅजिन करा की कार्निवर्स हा टायगर आहे किंवा आपल्याकडे एखादा कुत्रा असतो. आपण जर कुत्रा पाहिजे, कुत्रा सुद्धा मांस खातो. मग कुत्र्याकडे अनकुचीदार दात असतात का, तर असतात. मग लक्षात घ्या, जर त्यांच्याकडे अनकुचीदार दात असतील तर हे स्टेटमेंट काय झालं, बरोबर झालं. मग अनकुचीदार म्हणजेच पॉइंटेड टीथ. मग त्यांच्याकडे पॉइंटेड टीथ का बरं असतील, कारण त्यांना मांस तोडायचं आहे. लक्षात घ्या, जर त्यांना एखाद्या ॲनिमलचं मांस खायचं असेल किंवा मांस तोडायचं असेल तर त्यांना ते तोडून ओढावं लागतं, म्हणून त्यांचे दात कसे आहेत तर अनकुचीदार किंवा पॉइंटेड आहेत. हेच जर आपण गाईचं पाहिलं किंवा काऊचं पाहिलं तर काऊ किंवा कोणत्याही हर्बीवरचं पहा तर त्यांचे दात अनकुचीदार नसतात मित्रांनो. का बरं नसतात, कारण ते प्लांट कंझ्युम करतात, त्यांना मांस तोडायचं नाहीये, म्हणून त्यांचे दात हे आपल्याला फ्लॅट पाहायला मिळतात. याचा अर्थ दोन ॲनिमल मध्ये म्हणजे टायगर आणि काऊ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ऍडॅप्टेशन झालेलं आहे. हे ऍडॅप्टेशन कशामुळे झालेलं आहे, तर हे त्यांच्याकडे असणाऱ्या फूड चेनमुळे झालेलं आहे किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या कंडिशनमुळे झालेलं आहे. म्हणजे आपलं सेकंड स्टेटमेंट आहे त्याच्याकडे आपण जाऊयात. सेकंड मध्ये काय म्हटले पहा, यांचं आतडं आखूड असतं म्हणजेच शॉर्टर इंटेस्टाईन. मग आता एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवायची, खूप सोपा पार्ट आहे हा. आता शॉर्टर इंटेस्टाईन, भरपूर मित्रांना हे समजलं असणार की आपल्याकडे पॉइंटेड टीथ हे कन्सेप्ट एकदम योग्य आहे, हे तुम्हाला कळलं असेल. पण आता तुम्ही इथे कन्फ्युज झाला असाल की शॉर्टर इंटेस्टाईन म्हणजेच लहान किंवा जे आपल्याकडे आखूड आतडे आहेत यांच्यामध्ये असं काय आहे. तर लक्षात घ्या, जे कार्निवर्स असतात, लक्षात घ्या जे कार्निवर्स असतात म्हणजे जे मांसभक्षक असतात ते फक्त मांस खातात. बरोबर, मांस खातात म्हणजे त्यांच्याकडे दात कोणते पाहिले आपण, पॉइंटेड टीथ पाहिले म्हणजे अनकुचीदार दात पाहिले. पण ज्यावेळेस ते मांस खातात, ज्यावेळेस ते मांस त्यांच्या बॉडीमध्ये जातं त्यावेळेस त्याचं डायजेशन ऍज कम्पेअर टू हर्बिवर्स हे फास्ट होतं. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, समजा आपल्याकडे हा ए ॲनिमल आहे, हा बी ॲनिमल आहे. समजा ए ॲनिमल मांस खातोय म्हणजे हा काय झाला, मांस भक्षक. समजा बी ॲनिमल गवत खातोय म्हणजे हा झाला हर्बिवर्स. तर लक्षात घ्या, हर्बिवर्स मध्ये जे काही पचन संस्था आहे त्या पचन संस्थेला ते खाल्लेलं गवत पचवायला वेळ लागतो. पण समजा आपण ए ॲनिमलचा विचार केला तर यांनी मांस खाल्लंय, मांस हे लवकर पचतं. मग लक्षात घ्या, जर मांस हे लवकर पचत असेल तर त्यांच्या बॉडीमध्ये जे काही आतडं आहे ते कसं असतं, शॉर्टर असतं म्हणजे आखूड असतं. जर आपण आपला विचार केला किंवा आपण एखाद्या हर्बिवर्सचा विचार केला तर हर्बिवर्स मध्ये असणारे आतडे मोठे असतात. का बरं मोठे असतात, कारण त्यांनी जे काही प्लांट खाल्ले त्या प्लांट मध्ये असतं सेल्युलोज. लक्षात घ्या मित्रांनो, काय असतं, सेल्युलोज. आणि सेल्युलोज पचायला वेळ लागतो. मग जर सेल्युलोज पचायला वेळ लागत असेल तर त्याची जी काही स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती पण मोठी असणार, म्हणजेच त्यांच्याकडे असणारं आतडं कसं असणार, मोठं असणार. पण आता आपण कुणाबद्दल पाहतोय, मांसभक्षकाबद्दल. म्हणजे आपल्याकडे जे काही शॉर्टर इंटेस्टाईन आहे ते पण स्टेटमेंट काय असणार, करेक्ट असणार. मग मित्रांनो यावरून आपल्याला अजून एक प्रश्न तयार करता येईल. आता आयोगाने विचारले कुणाबद्दल, मांसभक्षकाबद्दल. आयोग पुढच्या वेळेस कुणाबद्दल विचारू शकतो, हर्बिवर्स बद्दल म्हणजे तृणभक्षकाबद्दल. जर आयोगाने हर्बिवर्स बद्दल विचारलं तर आपले स्टेटमेंट उलटे असणार. म्हणजे इथे आपल्याकडे कसे आहेत, अनकुचीदार दात असतात. तिथे स्टेटमेंट कसं असणार, याच्या अपोजिट म्हणजे इथे आपल्याकडे पॉइंटेड टीथ नसणार. आणि जर आपण त्यांचं आतडे पाहिलं तर इथे आपल्या आतडे आखूड होतं, त्यांच्यामध्ये आतडे कसं असणार तर लॉंग असणार. म्हणजे त्यांची लांबी कशी असणार, जास्त असणार. का बरं जास्त, कारण त्यांना ते पचवायला वेळ लागतो. का बरं पचवायला जास्त वेळ लागतो, कारण त्या फूड मध्ये काय आहे, सेल्युलोज आहे. आणि सेल्युलोज पचवायला त्या ॲनिमलला वेळ लागतो, म्हणून तिथे ते ॲनिमल मध्ये ते फूड स्टोअर होतं. म्हणून तिथे असणारा जो इंटेस्टाईन आहे किंवा तिथे असणारा जो काही त्यांचा आतड्याचा भाग आहे तो आपल्याला लांब पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, या ठिकाणी हे दोनही स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणजे हे दोनही स्टेटमेंट कुणाच्या रिगार्डिंग होते, तर मांस भक्षकाच्या रिगार्डिंग होते, म्हणजेच आपल्याकडे असणाऱ्या कार्निव्हरच्या रिगार्डिंग. मग आता जो पुढचा पीवायक्यू आहे त्यामध्ये काय विचारलंय पहा, पचन संस्थेमध्ये मुख ते गुदद्वार. आता लक्षात घ्या, मुख ते गुदद्वार म्हणजेच हा प्रवास जो आहे तो आहे माउथ टू ॲनस. लक्षात घ्या, कुठून कुठे आहे, माउथ टू ॲनस. माउथ टू ॲनस पोर्शनलाच आपण म्हणतो अन्न नलिका, म्हणजेच आपल्याकडे असणारा एलिमेंटरी कॅनल. मग आता लक्षात घ्या, या एलिमेंटरी कॅनल मार्गामध्ये आपला जो पीएच आहे तो स्वतःला बदलवत असतो. लक्षात घ्या, तो स्वतःमध्ये काय करतो, बदल करत असतो. मग होणारा बदल कसा आहे तो आपल्याला सांगायचा आहे. मग लक्षात घ्या, बदल करतो म्हणजे काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे जी पीएच ची रेंज असते ती 0 to 14 असते मित्रांनो. मग आता 0 to 14 म्हणजे 0 ते 14 यांच्यामध्ये जो न्यूट्रलचा भाग आहे तो किती असतो आपल्याकडे, तर 7 चा असतो. मग 0 ते 7 ला आपण काय म्हणणार आहोत, तर ऍसिडिक म्हणणार आहोत. आणि 7 ते 14 जे आपल्याकडे आहे त्यांना आपण काय म्हणतो, अल्कली म्हणतो किंवा आपण त्यांना बेसिक म्हणतो.
मग लक्षात घ्या, आता आपल्याला जे अन्न नलिकेमध्ये आपलं जे अन्न येणार आहे किंवा जे फूड येणार आहे तिथे आपल्याला पीएच मध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळतं. मग आता हे व्हॅरिएशन कसं, तर याच्या आधीच आपलं एक पीवायक्यू होऊन गेलेलं आहे की त्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याकडे जो डिओडेनमचा पार्ट आहे म्हणजे लहान आतड्यांचा भाग आहे, लहान आतड्यामध्ये आपल्याकडे अल्कली मीडियम तयार होतं आणि हे स्टमक मध्ये आपल्याकडे ऍसिडिक मीडियम तयार होतं. मग लक्षात घ्या, ऍसिडिक मीडियम का तयार होतं, कारण तिथे एचसीएल आहे. आणि जो आपला डिओडेनमचा पार्ट आहे, आपण जो आता एक पीवायक्यू पाहिला बर्नर ग्लँडचा किंवा बर्नर ग्रंथीचा, तीच थेरी आपल्याला या क्वेश्चन मध्ये वापरायची आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण माउथ टू एनस प्रवास करतो किंवा आपला फूड प्रवास करतो त्यावेळेस आपल्याकडे एक पार्ट येतो स्टमक. लक्षात घ्या, कोणता पार्ट आला, स्टमक. स्टमक मध्ये काय असणार आहे आपल्याकडे, एचसीएल. आणि स्टमक नंतर ते अन्न कशामध्ये जाणार आहे, तर लहान आतड्यामध्ये. लक्षात घ्या, कशामध्ये जाणार आहे, लहान आतड्यामध्ये. लहान आतड्यामध्ये गेलं की लहान आतड्यामध्ये मीडियम असतं अल्कली आणि स्टमक मध्ये मीडियम असतं ऍसिडिक. म्हणजे लक्षात घ्या, पीएच बदलला. मग आपल्याला उत्तर कसं असायला हवं, आपल्याकडे अगोदर कंडिशन आली ऍसिडिक आणि दुसरी कंडिशन काय आली, अल्कली. हे झालं आपलं या क्वेश्चनचं उत्तर. मग लक्षात घ्या, ऍसिडिक कशामध्ये असणार, स्टमक मध्ये. कशामुळे असणार, तर एचसीएल मुळे. एचसीएल ने त्या अन्नाला किंवा तिथे स्टोअर झालेलं जे काही मीडियम आहे त्याला मीडियम ऍसिडिक बनवलं. आणि जर आपण लहान आतड्यांचा विचार केला तर लहान आतड्यामध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्यांनी अल्कली मीडियम तयार केलं. मग हे अल्कली मीडियमने या एचसीएल ला किंवा इथे जे स्टमक मधून आलेलं जे अन्न आहे त्याला त्यांनी न्यूट्रल केलं आणि इथे तयार होणारं वातावरण किंवा इथे तयार होणारं जे ऍटमॉस्फेरिक कंडिशन आहे ती कंडिशन पण कशी होते, तर अल्कली होते. मग लक्षात घ्या, आता आपल्याला ऑप्शन मध्ये जायचंय. आपल्याला ऑप्शन कोणता शोधायचा आहे, ऍसिडिक आणि अल्कली. मग इथे ऍसिडिक आणि अल्कली आहे का, नाही. इथे आपल्याला अल्कली ऍसिड अल्कली अशी कंडिशन आहे. इथे काय दिलंय, आम्ल म्हणजेच ऍसिडिक, अल्कली आम्ल ही पण नाही. म्हणजे आपला ऑप्शन 1 गेला, ऑप्शन 2 गेला. देन ऑप्शन 3 मध्ये काय म्हटलंय, आम्ल आणि अल्कली. आम्ललाच आपण काय म्हणतो, तर ऍसिडिक म्हणतो आणि अल्कलीला आपण काय म्हणतो, तर अल्कली म्हणतो. मग लक्षात घ्या, ऑप्शन 3 हे आपलं काय झालं या क्वेश्चनचं आन्सर झालं. म्हणजे आपल्याला आन्सर हे समजण्यासाठी, लक्षात घ्या, ऍसिडिक आणि अल्कली काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला पूर्ण पचन संस्था माहीतच असायला हवी की आपल्या बॉडीमध्ये पचन संस्था कसं कार्य करते, आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या ग्लँड्स आहेत, त्या ग्लँड्स काय काय मीडियम तयार करतात आणि त्या मीडियम थ्रू आपल्या बॉडीमध्ये पीएच कसा बदलतो हे आपल्याला यायलाच हवं. तरच आपल्याला हा प्रश्न सुटू शकतो. देन पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे की आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तयार करते किंवा पित्तरस स्रावते. हेच आपण इंग्लिश मध्ये वाचूयात. द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी विच सेक्रेट बाईल ज्यूस. आता ऑलरेडी बाईल ज्यूस वरती आपण बोललेलो आहोत. लक्षात घ्या, बाईल ज्यूस म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये असणारं पित्तरस. मग पित्तरस आपल्या बॉडीमध्ये कोण तयार करतं, तर लक्षात घ्या मित्रांनो, पित्तरस जर आपण पाहिलं तर पित्तरस हे आपल्याला पिवळ्या कलरचं सापडतं, बरोबर. म्हणजे आपल्याकडे जे ज्यूस आहे, कोणता ज्यूस, तर बाईल ज्यूस. तर बाईल ज्यूस हा पिवळ्या कलरचा सापडतो. पिवळ्या कलरचा म्हणजेच आपल्याला तो येल्लो कलर मध्ये सापडतो. मग येल्लो कलर मध्ये का सापडतो, कारण त्याच्यामध्ये पिगमेंट असतं मित्रांनो. काय असतं, पिगमेंट. आणि त्या पिगमेंटचं नाव काय आहे, तर बिलीरुबिन. लक्षात ठेवायचं, काय नाव आहे, बिलीरुबिन. आपल्यातल्या भरपूर लोकांना पित्ताचा त्रास होतो. ज्यावेळेस तो पित्ताचा त्रास होतो त्यावेळेस ते पित्त कोणत्या कलरचं सापडतं, येल्लो कलरचं. येल्लो कशामुळे, त्याच्यामध्ये पिगमेंट आहे म्हणजे रंगद्रव्य आहे. त्या रंगद्रव्याचं नाव काय आहे, बिलीरुबिन. मग लक्षात घ्या, बाईल ज्यूस कुठे तयार होतो, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. तर आपल्या बॉडीमध्ये, लक्षात घ्या, त्यांनी जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला मित्रांनो तर प्रश्नामध्ये त्यांनी एक शब्द वापरलाय पहा, सर्वात मोठी ग्रंथी. इथेच आपलं उत्तर निघून जाते. आपल्याला जरी पित्तरस माहित नसेल तरी चालतंय, पण तो आपल्याला माहित असायला हवं. जर सर्वात मोठी ग्रंथी इथे आपल्याला विचारलं असेल तर आपल्याला डोळे दाखवून माहित आहे की सर्वात मोठी ग्रंथी आपल्या बॉडीमध्ये कोणती असते, लिव्हर असतो. मग लक्षात घ्या, याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की आयोग प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्येच दिलेलं असतं. आपल्याला फक्त तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ज्यांना हा प्रश्न इथेच समजला त्यांना लगेच कळलं की याचं उत्तर लिव्हर आहे. जरी आपल्या पुढे पित्तरस नाही समजलं तरी चालतं, पण तरी पण आता या क्वेश्चन मध्ये आपल्या पित्तरस काय आहे ते समजून घ्यायचं. आणि ह्या पित्तरसाचा आपल्या बॉडीमध्ये जो कलर आहे तोही आपल्याला माहित असायला हवा. तो कोण तयार करतो, पिगमेंट. तो पिगमेंट कोणता आहे, तर बिलीरुबिन. मग लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये जो पित्तरस आहे तो पित्तरस कोणी तयार केला, लिव्हरने. प्लस याच्यासोबत आपल्या बॉडीमध्ये जे काही स्वादुपिंड असतं, पॅनक्रिया असतो, तो पण एक स्वादुरस तयार करतो. मग हे पित्तरस आणि स्वादुरस हे आपल्या लहान आतड्यामध्ये जातं मित्रांनो. मग लक्षात घ्या, जे पित्तरस आहे ते कोण तयार करतं, आपल्या बॉडीमध्ये असणारी सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे कोण तयार करतं, तर लिव्हर तयार करतो. मग या आता आपल्या ऑप्शनकडे. आपल्या ऑप्शन मध्ये पहिलं काय दिलेलं आहे, सॅलायव्हरी ग्लँड. सेकंड काय आहे, लिव्हर. थर्ड आपल्याकडे ऑप्शन काय आहे, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया. आणि चौथा कोणता आहे आपल्याकडे, गॅस्ट्रिक ग्लँड. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण या चारही ऑप्शनचा विचार केला तर ह्या सगळ्या आपल्याकडे ग्लँड्स आहेत म्हणजे ग्रंथी आहेत. या सर्व ग्रंथी आपल्या शरीरामध्ये काही ना काही मटेरियल तयार करतात.
की जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी महत्वाचे असतात, म्हणजेच आपल्या पचन संस्थेसाठी महत्वाचे असतात. मग लक्षात घ्या, आपल्या क्वेश्चन मध्ये विचारले सर्वात मोठी ग्रंथी, म्हणून आपलं उत्तर काय असणार? लिव्हर असणार. आता आपण बाकीच्या ऑप्शन बद्दल पण चर्चा करूयात. जर आपण सलायव्हरी ग्लँडचा विचार केला तर सलायव्हरी ग्लँड आपल्या बॉडीमध्ये काय तयार करतात? लाळ तयार करतात. मित्रांनो, याच्याबद्दल पण आपण मागच्या पीवायक्यू मध्ये बोललेलो आहोत. मग लाळीचं आपण एक्झाम्पल पाहिलं तर अमायलेज. अमायलेज काय करतो? स्टार्चचं ब्रेकडाऊन माल्टोज मध्ये करतो. मग लक्षात घ्या, आपलीकडे जी लाळ तयार होते, लाळ कोण तयार करतं किंवा सलायवा कोण तयार करतं? तर सलायव्हरी ग्लँड तयार करतात. आणि या सलायव्हरी ग्लँड मध्ये काय असतात? आपल्याकडे नंबर ऑफ एन्झाईम्स असतात की जे आपल्याकडे रेट ऑफ रिएक्शन म्हणजे अभिक्रियांचा वेग काय करतात? तर वाढवतात. देन आपल्याकडे थर्ड आहे पॅनक्रियाज. मग मित्रांनो, पॅनक्रियाज काय आहे? तर पॅनक्रियाज ही आपल्याकडे सेकंड लार्जेस्ट ग्लँड आहे, म्हणजे 2 नंबरची मोठी ग्रंथी आहे. 1 नंबरची कोणती होती? आपल्याकडे लिव्हर आहे. 2 नंबरची कोणती आहे? पॅनक्रियाज, की ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? स्वादुपिंड. आणि हे स्वादुपिंड काय करतं? स्वादुरस तयार करतं. मग आपल्याकडे असणारे पित्तरस आणि स्वादुरस हे दोघे पण कशामध्ये जातात? तर आपल्याकडे असणाऱ्या लहान आतड्यामध्ये जातात. आणि तिथून पुढे लहान आतड्यामध्ये पचनाची प्रक्रिया चालू होते. आणि हेच लहान आतडं त्यातून जे युजफुल एनर्जी मॉलिक्यूल आहे ते ऍब्झॉर्प्शन करतात, म्हणजे शोषून घेतात. आणि उरलेले जे पार्टिकल आहे ते मोठ्या आतड्याकडे पाठवून देतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, हे जे आपले 3 पार्ट होते, हे तीनही पार्ट कशाचे आहेत? आपल्या बॉडीमध्ये असणारे हार्मोनचे. आणि देन आपल्याकडे आहे जठर ग्रंथी. मग जठर ग्रंथी म्हणजेच काय? लक्षात घ्या, जठर ग्रंथी म्हणजे आपल्याकडे असणारं स्टमक. मग स्टमक मध्ये काय काय आहे ते पण आपण चर्चा केली. आपण स्टमकलाच काय म्हणतो? जठर. मग स्टमक मध्ये असणाऱ्या ज्या ग्लँड आहेत त्यांना जठर ग्रंथी किंवा गॅस्ट्रिक ग्लँड म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय तयार होतं? HCl आणि पेप्सिन. मग मित्रांनो, HCl आणि पेप्सिन आपण पहिल्याच पीवायक्यू मध्ये चर्चा केलेली आहे की HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल, की जे आपल्या बॉडीमध्ये स्टमक मध्ये असणारं जे फूड आहे त्याला ते मीडियम ऍसिडिक बनवतं. लक्षात घ्या, जास्त पण नाही कमी पण नाही, त्याला मध्यम ऍसिडिक बनवण्याचं काम कोणाचं आहे? HClचं. त्याचबरोबर HCl तिथे नको असणारे जे सूक्ष्म जीव आहे त्यांना ते मारून टाकतं. त्यानंतर पेप्सिन काय करतो? की प्रोटीनला ब्रेकडाऊन करतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण चर्चा 4ही ऑप्शन बद्दल केलेली आहे. आयोगाने प्रश्न कशाबद्दल विचारले? लिव्हर बद्दल. जरी भविष्यात आयोगाने उरलेल्या 3 ग्रंथीबद्दल प्रश्न विचारला तरी पण आपला तो चुकायला नको. देन पुढचा प्रश्न आहे आता आपल्याकडे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पुन्हा प्रश्न रिपीट झाला. मग आता याचं उत्तर काय असणार आहे? तर लिव्हर आहे. लक्षात घ्या. आणि जर 2 नंबरचा विचारला तर 2 नंबरची कोणती ग्रंथी आहे? आपल्याकडे स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज. मित्रांनो, हे लक्षातच ठेवा, लिव्हर ही आपल्याकडे किती नंबरची ग्रंथी आहे? 1 नंबरची मोठी ग्रंथी आहे. आणि 2 नंबरची कोणती आहे? तर स्वादुपिंड. मग स्वादुपिंड काय तयार करतात? तर स्वादुरस तयार करतात. आणि जे आपल्याकडे लिव्हर आहे, आताच आपण चर्चा केली होती, लिव्हर आपल्याकडे काय तयार करतात? बाईल ज्यूस. मग बाईल ज्यूसलाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पित्तरस. मग जे पित्तरस आहे ते पित्तरस कोण तयार करतं आपल्या बॉडीमध्ये? तर आपल्याकडे असणारे लिव्हर. आणि आता आपल्या प्रश्नामध्ये काय विचारले? सर्वात मोठी ग्रंथी कुणाची कोणती आहे? तर लिव्हर आहे. देन पुढचा प्रश्न म्हणजे आपला सगळ्यात शेवटचा प्रश्न हा काय विचारले पहा, मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण त्यांच्याकडे हे विकर नसते किंवा हे विकर त्यांच्या जठरात नसते, म्हणजे स्टमक मध्ये नसते. मित्रांनो, भरपूर महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला. मित्रांनो, भरपूर लक्षात घ्या, आता हा जो प्रश्न आहे ना, हा नॉलेज बेस वरती पण आहे आणि आपल्याकडे असणारा थेरॉटिकल बेस वरती पण आहे. आता भरपूर लोकांना गैरसमज असतो आपल्याकडे. समजा आपण व्हेज खातो की नॉनव्हेज खातो. भरपूर मुलं म्हणतात की नॉनव्हेज हे खूप उशिरा पचतं आणि व्हेज हे लवकर पचतं. तर मित्रांनो, असं नसतं. लक्षात घ्या, तुम्ही जर असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. आपल्या बॉडीमध्ये जे मांस आहे किंवा जे आपण नॉनव्हेज खाल्लेलं आहे ते लवकर पचतं ऍज कम्पेअर टू व्हेज मटेरियल. कारण व्हेज मध्ये सेल्युलोज असतो. मित्रांनो, काय असतो? सेल्युलोज. आणि सेल्युलोजला पचवण्यासाठी आपल्याला कुणाची गरज पडत असते? तर सेल्युलेजची गरज पडत असते. लक्षात घ्या मित्रांनो, मी काय म्हणतोय, आपण ज्यावेळेस व्हेज खातो म्हणजे आपण काय खाणार आहोत? तर सेल्युलोज खाणार आहोत. लक्षात घ्या, काय खाणार आहोत? सेल्युलोज खाणार आहोत. मग जर आपल्याला सेल्युलोज खाल्लं असेल आणि जर त्याला पचवायचं असेल तर आपल्याला एका एन्झाईमची गरज पडते, म्हणजे एका विकराची गरज पडते. त्या विकराचं नाव काय आहे? सेल्युलेज आहे. आणि हे आपल्या बॉडीमध्ये नसतं मित्रांनो. लक्षात घ्या, सेल्युलोज आपल्या बॉडीमध्ये नाही, म्हणून सेल्युलोज पचायला आपल्याकडे वेळ कसा लागतो? तर जास्त लागतो. तर प्रश्नाकडे पुन्हा एकदा जाऊयात आपण. प्रश्नामध्ये काय म्हटलंय पहा, मानव पालेभाज्यातील. आता लक्षात घ्या, पालेभाज्या म्हणजे काय? आपल्याकडे जे काही प्लांटचं मटेरियल आहे, पालेभाज्या सगळ्यांनाच माहित आहे. आता या पालेभाज्या म्हणजे काय? वनस्पती पेशी. मग वनस्पती पेशींना काय असणार? पेशी भित्तिका असणार. त्या पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल कशापासून बनलेले आहेत? तर सेल्युलोज पासून बनलेले आहेत. मग जर आपण पालेभाज्या खाल्ल्या तर आपल्या बॉडीमध्ये ह्या पालेभाज्या पचवण्यासाठी कशाची गरज आहे? सेल्युलोजची गरज आहे. पण
हे सेल्युलोज आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही मित्रांनो. मग हे सेल्युलोज कोण तयार करतं तर लक्षात घ्या, आपल्याकडे जे बॅक्टेरिया आहेत म्हणजे जे सूक्ष्मजीव आहेत, याचबरोबर आपल्याकडे जे फंगस आहे किंवा फंगाय आहे, बॅक्टेरिया आणि फंगस हे दोघे काय तयार करतात सेल्युलोज. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हे सेल्युलोज तयार होणार नाही. मग सेल्युलोज कोण तयार करतं तर बॅक्टेरिया आणि फंगस. मग लक्षात घ्या, आता आपल्याला जर सेल्युलोज आपल्या शरीरात नसेल तर आपल्याला सेल्युलोज पचवता येईल का नाही. म्हणजेच लक्षात घ्या, सेल्युलोज नाही म्हणजे सेल्युलोज कुठे नसणार तर स्टमक मध्ये नसणार. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय झालं सेल्युलोज झालं. ऑप्शन नंबर 1 झालं. मग लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला थेरी शिकवताना पण सांगितलं होतं की जर आपण एन्झाईम ओळखायचा ठरवलं तर तो कसा ओळखायचा, ज्या शब्दांच्या शेवटी म्हणजे सफिक्स हा ASE असतो तो आपला एन्झाईम असतो, आणि ज्या शब्दांच्या शेवटी सफिक्स म्हणजे शब्द OSE असतो तो आपला शुगर असतो. मग लक्षात घ्या, आता या शुगरला म्हणजे सेल्युलोजला डायजेस्ट कोण करणार सेल्युलोज, की जे आपल्या बॉडीमध्ये नाही, म्हणून याला पचायला वेळ लागतो. हेच जर आपण मसल पाहिले किंवा आपण एखादं मांस खाल्लं तर मांसमध्ये प्रोटीन असतं, आणि प्रोटीनला पचवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये कोण आहे पेप्सिन आहे. मग लक्षात घ्या, पेप्सिन त्या प्रोटीनला इझिली डायजेस्ट करू शकतो, इझिली पचवू शकतो, म्हणून आपल्याकडे मांस लवकर पचतं. मग मित्रांनो, आता आपल्याकडे जो फर्स्ट ऑप्शन होता सेल्युलोज, हा कुणाचं डायजेशन करणार तर सेल्युलोजचं. जो आपला सेकंड ऑप्शन आहे पेप्सिन, हा कुणाचं डायजेशन करणार तर प्रोटीनचं. मग यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की पेप्सिन आपल्या शरीरामध्ये आहे म्हणजे मांसचं जे पचन आहे ते लवकर होतं. सेल्युलोज आपल्या बॉडीमध्ये नाही म्हणजे जे आपण प्लांट मटेरियल खाणार आहे म्हणजे जे आपण पालेभाज्या खाणार आहोत त्यांचं पचन लवकर होत नाही. का बरं होत नाही, कारण आपल्याकडे काय नाही सेल्युलोज नाही. मग ते कुणाकडे आहे किंवा त्याला कोण तयार करतं तर त्याला तयार करतात बॅक्टेरिया आणि फंगस. आय होप मित्रांनो तुम्हाला हे सगळे PYQ चांगल्या प्रकारे समजलेले असतील. असेच नवनवीन PYQचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आपल्या या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा किंवा नवीन PYQचा आनंद घेता येईल. थँक्यू.